जय शिवराय भावांनो. डायरेक्ट मुद्द्यावर येतो. विषय असा आहे की रोज मी 6 वाजता वर्कआउटला येत असतो. आज वाजल्यात 9. तर आज होतं काम दिवसभर, त्याच्यामुळे वाजल्या 9. तरी पण भावांनो वर्कआउटला आलोय. तर वर्कआउट थोडा करतो, मदत मदत तुम्हाला बोलतो. भावांनो मारले आता 2-3 सेट 50-50 सपाट्याचे 2 मारले आणि एक धावतो तुम्हाला आणि परत बोलतो. आता काय झालं माहिती आहे भावांनो, मोबाईल ठेवला, तुम्हाला सेट डावाच होता म्हणून सेट मारला आणि व्हिडिओ चालू करायला लक्षात नाही. असे झाले तर डबल मारतो. आजचा विषय असा होता भावांनो, आज वर्कआउटला येऊच वाटत नव्हतं आणि मी ठरवलं होतं हे तो नुसतं बसायचं तरी बरोबर होते. तसंच झालं. येऊन फक्त बसलो होतो मी, वर्कआउट हे केलं आणि बरोबर भावांचा गैरसमज आहे की मी जिम मारतोय. तर माझी जिम लावतो तुम्हाला. हो का, हे दिसतंय ना तुम्हाला एवढं सामान महाग. हो का, हो का, ही अशी जिम आहे बाबा माझी. सगळ्याला वाटतंय खोली, ही जी खोली भावांनो सरकारी रूम माहिती असेल तुम्हाला, वॉटर सप्लायचं धरण आहे इथं. धरणाचा जुना रूम आहे ते आपल्या राणा शेजारी, ते आपण दुरुस्त केली, आपण वापरतोय. आणि भावांनो प्रत्येकाला असं वाटतं की बायसेपचे बॅगचे वेगवेगळे शेट मारले पाहिजे. तुम्हाला एक माहिती सांगतो. आणि हे बघा, बायसेपला फक्त माझ्याकडे हीच आहे आणि ते 2 डंबेल. हो का, ते दिसले ते 2 काय मी हाजे ती ती एका शेटमध्ये 30 रेपिटेशन ठेवतो आणि त्याची शेट किती मारतो माहिती आहे तुम्हाला? कधी 10 मारतो, कधी 20 मारतो. ही बॅगसाठी मारतो मी. ह्याचे मी 30 शेट मारतो आणि एका शेटमध्ये 10 रेपिटेशन ठेवतो. शोल्डरला बी मी हीच मारतोय भावांनो. ह्याच्या व्यतिरिक्त काय मारत नाही, मुक्दर मारतो. एवढी जिम आहे आपली. जे भाऊ म्हणतात भावा आम्हाला टाईम नाही काय नाही, भावांनो टाईम काढायचा. टाईम कोणालाच नाही आहे सध्या. प्रत्येकजण टाईम काढून करतंय. टाईम तर काढावं लागणारच आहे भावा. बिगर टाईमचं कसं? आपण दिवसातनं 1 तास जर आपल्या शरीरासाठी देऊ शकत नसेल तर काय उपयोग आहे? हां, उपयोगच नाही काय. हे बघा भावांनो, ही मी स्वतःला मोटिवेट होण्यासाठी करतो. कारण मी ह्याच्यासाठीच इथं तुम्हाला म्हणलो मागाशी की इथं आलो की मी व्यायामच करतो. स्वतःसाठी केलं. ही भावांनो हे माझं शेड्यूल आहे. बघा हे बघा नीट स्क्रीनशॉट मारून ठेवा. हे बदलणार आहे मी लवकरच, कारण आता मी सांगत नाही. सरप्राईज समजा, सांगत नाही ते आता कळणच तुम्हाला रील्समध्ये शॉर्ट्समध्ये. वर्कआउट झालेलं आहे, चाललो आता घरी. तुम्हाला एक सांगतो, घरी चाललोय मी. कसं आहे, कोणीच नाही आहे इकडं, दिसतंय का? हो का, असलं जुनं बंगलं आहे. हे मंदिर आहे हनुमंताचं, दिसलं का? तेव्हा ती लाईट. हो ही जी कुठं ओढ आहे बघा. काय म्हणायचं माहिती आहे, लहानपणी मी बारका होता काय तर 9वी-10वीला असेल. हो का, ओढ ह्याच्या खाली परदी म्हणायची. परदी हाडोईन राहते म्हणायची. हो का, कसं ओढ आहे बघा. इकडे आता घर झाल्यात, ही लांब आहे ती. हो का, ओढ दिसला बघा. परत दिसते का परदी फिरते? काही दिसत नाही. करायचं चहा पाहिजे काय तर मज्जा येते. रोड आहे बा चिखलाचा, दिसला का? त्या दिवशी स्टोरी म्हणजे इथलीच टाकली होती. हे असला रोड आहे गाराडाचा. आज जरा वाळ आहे, नाही ते चप्पल काढून जावं लागते, बूट काढून. धन्यवाद भावांनो. झालं आता जेवण, प्रोटीन पेलो, दूध पेलो, आता झोपतो. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटतो. जय शिवराय भावांनो.